दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। दिशाच्या वडिलांनी मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी करत गंभीर आरोप सुद्धा केले। मात्र आता यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्या अटकेचीही मागणी झाली। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंकडे आरोपांची सुई वळाली आहे। याला कारण ठरलंय दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका। मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करणारी मागणी करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले। त्यामुळे मंत्री नितेश राणे, शंभूराज देसाईंनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत थेट आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे। अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय, आणि त्याची चौकशी करायला। काल अध्यक्ष महोदय दिशा सालियनच्या वडिलांनी सतीश सालियननी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं आहे की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, तर करावा ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही। मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी। अध्यक्ष महाराज, तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं, तर माझ्यावरनं पाडायचं, पाडू द्या। 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे, कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ। पॉलिटिकल बघा, मला त्याच्यात जायचंच नाही। आणि तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत 5 वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहतो। 8 जून 2020 ला दिशा सालियन हिने इमारतीच्या 14व्या मजल्यावरून आत्महत्या केली हे आधीच्या तपासात समोर आलंय। मात्र दिशाची आत्महत्या नसून सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तिचे वडील सतीश सालियन यांनी केलाय। नव्या याचिकेतून आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी नितेश राणेंसह खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा केली आहे। असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे? तर बाबा माझं नाव आलंय, माझ्यावर आरोप झालाय, जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही। वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत, माझ्यावर आरोप करतायत। चला एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो, क्लिअर करतो। मी 8 जून रात्री कुठे होतो, 13 जून रात्री मी कुठे होतो, मी दिशा सालियनला ओळखतो की नाही, ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना। आमची मागणी आहे की राज्य सरकारने पुन्हा एकदा या केसची फेर तपासणी करावी आणि यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांना शिक्षा करावी। धनंजय मुंडेंना जर आपण न्याय देत असाल तर आदित्य ठाकरेंनाही तोच न्याय द्यावा लागेल। विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा गाजला। आमदार आदित्य ठाकरेंच्या चौकशीच्या मागणीवरून आमदार अनिल परब आणि भाजपा आमदार चित्रा वाघ यांच्यात जुंपल्याचं बघायला मिळालं। याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे। खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे, आणि जे या मृत्यूला दोषी असतील, कोणीही असतील, कितीही तो मोठा व्यक्ती असेल, तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे। संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडत ना, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही। त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही। किरीट सोमय्याचा दिलेला व्हिडिओ त्याची चौकशी करा। शिक्षण मंत्री दादा भुसे चौकशी करता। तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित। माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केलं, माझ्या परिवाराने सहन केलं ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात, आणि तुमच्यासारखे तर आहेतच।
आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावाग, समजलं काय? सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिल्याने आलेलो नाही आहोत, हे पण सांगते तुम्हाला. आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना, का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाला 5 वर्ष लोटली आहेत. त्यात तिच्या वडिलांनी नव्यानं याचिका दाखल करत बलात्कारासह हत्येचा आरोप केलाय. यात आमदार आदित्य ठाकरेंचं नाव आल्यानं हे प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा वादाचा विषय ठरतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.